सगळं रुटीन चालू होतं आणि अचानक मी मूवीला जायचा प्लॅन बनवला. त्याआधी आज मला तर सुट्टी होती, पण यांना मात्र कामाला जायचं होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठावंच लागलं. मग फ्रीजमध्ये पाहिलं भाजीसाठी काय आहे. मला तर रोज प्रश्न पडतो की टिफिनसाठी काय बनवावं. मग पालक होती तर त्याचीच पालकाची सुक्की भाजी बनवली. यांना पालक आवडत नाही, पण आज दुसरा काही ऑप्शनच नव्हता. मग हे गेल्यानंतर मी माझी सगळी किचनची कामे आवरून घेतली. आज अर्णवला पण सुट्टी होती आणि आम्हाला दोघांनाही मॅगी खायची खूप इच्छा झालेली. मग मस्त गरमागरम मॅगी बनवली आणि टीव्ही पाहत पाहत दोघांनी मॅगी एन्जॉय केली. सध्या पुण्यात खूप थंडी आहे आणि गार्डन मध्ये हे जास्वंदाचं फुल मस्त उमललेलं होतं. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं की थोडं डस्टिंग करून घेऊ, कारण इतर डेजला सकाळी पटपट आवरून ऑफिसचं कामही करायचं असतं. मग हे काम असंच राहतं. आणि ब्लँकेट पण आज धुवून घेतलं. खूप दिवस झाले धुवायचं होतं, खराब झालेलं होतं, मग आज धुवून घेतलं. आज बाहेर वातावरण मस्त होतं आणि ऊनही छान पडलेलं होतं. त्यानंतर दुपारी ही दोन्ही मुलं अशी मस्ती करत होते. दुपारी फोन स्क्रोल करत होते तेव्हा क्रांतीज्योती महाविद्यालय मूवी बद्दल पाहिलं आणि माझी वहिनी मला मागे काही दिवसापूर्वीच या मूवी बद्दल बोललेली. मग म्हणलं प्रोमो पाहावा कसा आहे ते, आणि प्रोमो पाहताच मला आवडला आणि मूवीची तिकिटे बुक केली. म्हटलं चला आज सुट्टी आहे आणि तेवढाच मूडही रिलॅक्स होईल. हा मूवी एक खूप छान संदेश देणार आहे आणि मूवी एंटरटेनही करतो आणि यात जागरूकताही केलेली आहे. तुम्ही हा मूवी अजून पाहिला का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.